नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज सुप्रियाताई सुळे, खासदार सुप्रियाताई सुळेंनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली, सांत्वन केलं. संतोष देशमुख यांची हत्या, त्याचे आरोपी, त्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे, सगळ्या गोष्टी झाल्या आणि ह्याच्यामध्ये राजकारण होता कामा नये असंही त्यांनी मागणी केली. पण आज विषय विश्लेषणाचा एवढाच आहे की आता याच्यावरनं सुद्धा राजकारण पेटल्याशिवाय राहणार नाही. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे ही सुद्धा मागणी करण्यात आली आणि ती मागणी केली आणि राजकारण सुरू झालं असं म्हटलं तरी काही वावगं होणार नाही, चुकीचं होणार नाही. याचं कारण असं आहे की खरोखर नैतिकतेनं ठीक आहे, मी सगळे मागणी करतात, आपण राजीनामा देऊया अशा मनस्थितीत धनंजय मुंडे आले असले आणि त्यांनी राजीनामा देणार असले तरी सुद्धा आता ते राजीनामा देणार नाही आणि तो राजीनामा अजितदादा सुद्धा स्वीकारणार नाहीत. मुळात काय झालंय, पोलिसांच्या तपासात अजून धनंजय मुंडे यांचं नाव आलंय का? धसनी सुद्धा बरेच आरोप केले पण आता तेच त्यांना जाऊन मिळाले. हे आता सगळं दिसतंय आता राजकारण काय चाललंय त्याच्यामध्ये. परंतु धनंजय मुंडेंचं कुठंतरी नाव आलं असतं तर आजपर्यंत अजितदादांनी सांगितलं असतं. कारण आता याच्यात मुख्यमंत्र्यांनी बऱ्यापैकी सांगून टाकलेलं आहे की हे त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, अजितदादांनी धनंजय मुंडेंच्या बाबत निर्णय घ्यावा हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आता अजितदादाच काय ते ठरवणार ना. अजितदादांनी सांगितलं तर धनंजय मुंडे लगेच राजीनामा देतील आणि त्यांनी असं सांगितलं की पाटबंधारे जलसंपदा विभागात मी असताना माझ्यावर आरोप झाले, मी राजीनामा दिलेला होता. म्हणजे धनंजय मुंडे आता खरोखर स्वतःहून राजीनामा देत असतील तर अजितदादा स्वीकारायला तयार आहेत, अशीच त्यांची भूमिका आहे. परंतु आज सुप्रिया सुळेंनी जशी भेट घेतली, संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आणि धनंजय मुंडेंची मागणी केली, आता राजीनामा होणार नाही. आता राजीनामा त्याचं श्रेय सुप्रियाताईंनाच मिळणार ना. आता सुप्रियाताईंना श्रेय मिळवून देतील का? कुणीही मुख्यमंत्री सुद्धा तयार होणार नाही. मुळात त्यांचं नाव निष्पन्न होत नाही आणि उगीच राजीनामा का घ्या, हीच स्टेप परत वाजणार आहे. आता सुप्रियाताई भले म्हणतील की, आणि ते मनापासूनही बोलले असतील की बाबा नाही, मला राजकारण याच्यात आणायचं नाही आहे. तुम्ही धनंजय मुंडेंचं नावच त्याच्यात अजून निष्पन्न नाही आहे तर त्यांचा राजीनाम्याची मागणी करून आता काय केलंय, त्याच्यात राजकारण आणलं तुम्ही. नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी द्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी द्यायला पाहिजे होता, हे सगळीकडनंच बोललं जातंय. आणि काही दिवसापूर्वीच आम्ही बोललोय आमच्या चॅनल जनप्रवास लाईव्हवर बोललो होतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांना खाजगीमध्ये सांगितलेलं होतं की तुम्ही होऊन राजीनामा द्या आणि सगळा तपास झाल्यावर तुमचं कुठंच निष्पन्न नाही, परत तुम्ही मंत्री होऊ शकता. त्याचा निर्णय तुम्ही करायचा आहे. अर्थात तो राष्ट्रवादी पक्ष अजितदादांच्या कडे येतो, त्यामुळे देवाभाऊ सांगू शकत नाही. परंतु असं सुचवलं होतं, ह्या चर्चा मुंबईमध्ये होत्या. खरं असो अर्थात खोटं असो, पण एक नक्की आहे की नैतिकतेच्या मुद्द्यावर यांनी राजीनामा द्यावा. पण मुख्य धनंजय मुंडेंनी सुद्धा मागणी केली की फाशी व्हावी आरोपींना. परंतु ते आरोपी सापडत नाही. त्याच्या मागे कोण आहेत का, त्या आंधळेच आणि कुठं मरून पडलाय हे काहीच कळत नाही ना. तो सापडतच नाही आरोपी. परंतु आज सुप्रियाताईंनी जाऊन आता नवीन राजकारण तिथं चालू झालं असं म्हणायला काही हरकत नाही. त्यांच्या भावना चांगल्या आहेत, त्या गेल्या, त्या कुटुंबियांची भेट घेतली, त्यांच्या त्या 2 मुलांना सुद्धा मदत पवार साहेबांनी आधी सुरुवातीलाच भेट घेतलेली होती. हे सगळं खरं आहे. परंतु आता राजकारण भेट झाल्यामुळं, सुप्रियाताईंची भेट झाल्यामुळं उलट राजकारण चालू झालं. आता धनंजय मुंडेंना राजीनामा देऊ नका म्हणून सांगतील. मुळात तुमचं निष्पन्न झालंय का, पोलिसांच्या हाती काही क्ल्यू लागलाय का, हे काही गव्हर्नमेंटला माहित नाही आहे. गव्हर्नमेंटला नक्की माहिती आहे त्याच्यामध्ये कोण आहे, कसं आहे, तपास चालू आहे. डे टू डे सगळी माहिती मुख्यमंत्र्यांना म्हणजेच गृहमंत्र्यांना, देवाभाऊंना मिळते आहे आणि ते ॲक्शन मोडवर आहेत. हे सगळेजण पाहतोय आपण. आरोपी सापडत नाही आहेत हे अपयश आहे गृह खात्याचं, हे मान्य करायला हरकत नाही. परंतु आज ना उद्या ह्याच्यात काहीतरी निष्पन्न होणार आहे, आरोपींना शिक्षाही होणार आहे. परंतु याच्यात राजकारण आणू नका म्हणून सुप्रियाताईंनी बोलल्या आणि राजकारणाला सुरुवात झाली याच्यामध्ये. आता धनंजय मुंडे हे त्यांचं आसन आणि परत स्थिर करायलाच, बळकटी द्यायलाच सुप्रियाताई गेल्या, असं राजकारण आता झालेलं आहे म्हणायला काही हरकत नाही.
खरंच आहे ना, कारण आता सुप्रियाताई म्हणाव्यात की त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता वगैरे वगैरे, हे जे त्यांनी म्हटल्या सगळं चालू झालंय. आत्ता राजकारण चालू झालंय की नाही, आता मुंडेंनी राजीनामा दिला तर ते सुप्रियाताईंना श्रेय जाणार, आणि हेच होणार आहे इथनं पुढं राजकारण. ह्याच्यात राजकारण यायला नाही पाहिजे होतं, परंतु परत राजकारणाला त्यांनी गती दिली असं म्हणायला हरकत नाही सुप्रियाताईंनी. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.